नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत की ती म्हणजे लाडकी बहीण योजनेची जी डेट होती फॉर्म भरण्याची ती वाढवण्यात आलेली आहे। तर या संदर्भात आपण संपूर्ण व्हिडिओ बघितलेला आहोत, तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण जी काही महत्त्वपूर्ण माहिती पाहण्याचा प्रयत्न करत आहोत की लाडकी बहीण योजना ही राज्यामध्ये खूप जोरात चालू आहे आणि याच अंतर्गत या योजनेला खूप चांगला प्रतिसादसुद्धा हा मिळत आहे। तर याच माध्यमातून जी काही याची डेट होती याबद्दल आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि या अंतर्गतच ज्या काही बहिणी असतील, लाडकी बहिणी असतील, त्यांनासुद्धा या ऑगस्ट महिन्यामध्ये या हप्त्यांचा लाभ मिळालेला आहे। आणि याचबरोबर जे काही उर्वरित महिलेचा अर्ज बाकी असेल, म्हणजे काही रिजेक्ट झाला असेल, म्हणजे कदाचित 50,000 असे काही अर्ज हे रिजेक्ट झाले आणि याच अंतर्गत हे रिजेक्ट झालेले अर्ज त्यांनासुद्धा या अर्जांनासुद्धा एक चांगला संधी, एक चांगली मोबदला त्यांना मिळाला पाहिजे म्हणून महिला व बालविकास मंत्रीच्या माध्यमातून आदिती तटकरे यांनी सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये बोलत असताना सांगितलेलं आहे की जी काही 31 ऑगस्ट ही लास्ट तारीख होती, परंतु ती तारीख आता वाढवण्यात आलेली आहे। म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि याच अंतर्गत जे काही फॉर्म रिजेक्ट झाले त्याला एडिट करून तुम्हाला परत ते फॉर्म तुम्हाला अप्रूव्ह करता येणार आहे। तर याच्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि याच माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा हा प्रयत्न चालू आहे की जे काही रिजेक्ट फॉर्म झाले असतील त्यांना संधी मिळायला पाहिजे आणि याच्यासाठी ही डेट आहे ती वाढवण्यात आलेली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून म्हणजेच माननीय श्री मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून व तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून ही योजना राबवण्याचा प्रयत्न जो काही आहे तो चाललेला आहे आणि याच माध्यमातून राज्यातील लाडकी बहिणींना एक चांगला प्रतिसाद आणि एक चांगला जनआक्रोश या योजनेसंदर्भात मिळत आहे। आणि मित्रांनो, आपण जर बघितला तर जे काही आता हे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत हे अप्रूव्ह झाल्याच्या नंतर त्यांना 4,500 रुपये अशा प्रकारे त्यांना ही रक्कम मिळणार आहे। म्हणजे 3 महिन्याची रक्कम त्यांना या सप्टेंबर महिन्यामध्ये दिली जाणार आहे। तर याबाबतचा आपण व्हिडिओ बनवण्याचा आपला हेतू होता आणि याच माध्यमातून आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक छोटीशी माहिती बनवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहोत। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना, मित्रांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।